नमस्कार मित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अथवा अंगणवाडी सेविका, समूह संघटक, त्याचप्रमाणे मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका या व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आलेले आहे आणि या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच नवीन अर्ज हे स्वीकारण्यात येणार आहे. तर अजूनही ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर अशा महिलांनी आपले जे काही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील यांच्याकडे नवीन अर्ज हा भरून घ्यायचा आहे. तर ज्या काही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील अशांनी नारी शक्ती दूत हे ॲप आपल्या गुगल प्ले स्टोअरमधून अपडेट करून घ्यायचे आहे. अपडेट केल्याच्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून आपल्याला यामध्ये लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला येथे केलेले अर्ज यामध्ये आपण जेवढे काही अर्ज भरलेले असतील तर त्याची माहिती आपल्याला यामध्ये दाखवली जाईल. तर ज्या महिलांचे आपल्याला अर्ज भरायचे आहे तर अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला आपली प्रोफाईल एकदा यामध्ये अपडेट करून घ्यायची आहे. तर यामध्ये त्या अंगणवाडी सेविकेचे नाव आपल्याला इथे टाकायचे आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका, त्यानंतर इथे नारी शक्ती प्रकारमध्ये आपण पाहू शकतात की इथे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस. त्यानंतर आपल्याला आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 11 अंकी आपला जो काही नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून आपली प्रोफाईल यामध्ये अपडेट करून घ्यायची आहे. तर मी ऑलरेडी ही प्रोफाईल यामध्ये अपडेट केलेली आहे. तर यामध्ये आपले नाव, ईमेल, मोबाईल, जिल्हा, तालुका, नारी शक्ती प्रकार, त्याचप्रमाणे आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक, त्यानंतर खाली येते डेसिग्नेशन म्हणजेच जे काही पद आहे हे काही भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन आणि खाली येथे आपण पाहू शकतात की सुपर नारी शक्ती दूत अशा प्रकारे येथे आपल्याला माहिती दाखवली जात आहे. तर यामध्ये अशा प्रकारे ज्या काही अंगणवाडी सेविका असतील त्यांनी आपली प्रोफाईल यामध्ये अपडेट करून घ्यायची आहे. प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर आपल्याला हा जो काही प्लससारखा आयकॉन दिसतो याच्यावर क्लिक करून आपण यामध्ये नवीन अर्ज हे भरू शकणार आहात. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला या नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरलेले असतील त्याचप्रमाणे आपल्याला आता यामध्ये नवीन अर्ज भरायचे आहे. तर यामध्ये ज्या काही अंगणवाडी सेविका असतील त्यांचेच लॉग इन याच्यामध्ये सध्या होत आहे, तर बाकीच्यांचे लॉग इन यामध्ये सध्या होत नाही. तर हे होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आपल्याविषयी एक महत्त्वाचा असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.